ब्रह्मांड नायक योगीराज जगद्गुरु महालक्ष्मी श्री प्रेमल माता की जय। जय जय मयुरेश समर्थ। महाराजांचं प्रवचन झाले आधी, त्यामुळे प्रार्थना झाली असेल, थोडीशी घेऊया आपण। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमस्पदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिवर्गं सद्गुरुं तन्नमामि। ठीक आहे। संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकांचे गाव नाही येथे। बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनु। आज दिनांक 26/5/2024 वार रविवार रोजी आपण सर्वजण परमहंसांच्या 32व्या पुण्यतिथीनिमित्त इथे जमलेलो आहोत। सांगायचं असे की आपले सर्वसामान्यांचं ते काय आता इथे आम्हाला बोलायचं नाहीये, सगळं बाकीची कर्म होत राहतात गेल्यावर, परंतु आपण संतांच्या या पुण्यतिथ्या साजऱ्या करत असतो। तर अशा प्रसंगी, अशा चांगल्या ह्याच्यात की आम्हाला हे पुष्प अर्पण करण्याची संधी प्रेमल माऊलींनी दिली, त्यामुळे परमहंसांना वंदन करून विवेक महाराजांना, आज इथे नसतील तरी विवेक महाराज हे असतात, विवेक महाराजांचाही देखील अधिकार खूप मोठा आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे। विवेक महाराजांना वंदन करून, प्रेमल माऊलींना वंदन करून, राजराजेश्वरांना चरणी कोटी कोटी प्रणाम करून आपण सर्वजण जमलेले श्रोतृवृंद आपणा सर्वांना वंदन करून आज आपण प्रवचनाला सुरुवात करूया। प्रवचनाला निरूपणासाठी घेतलेली ओवी ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 7 ओवी क्रमांक 6 ती आहे। अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंचू हे विज्ञान, तेथ सत्यबुद्धी ते अज्ञान हेही जाण। ही ओवी आज आपण इथे घेतलेली आहे। या ओवी मधला सांगायचा अर्थ असा की ही ओवी ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 7 ज्ञान विज्ञान योग यामधील आहे। आपल्याला माऊलींनी किंवा भगवंतांनी प्रथम गीतेमध्ये पहिल्यापासून योग सांगितले, निरनिराळे योग सांगितलेले आहेत। या योगामध्ये आपल्याला बघायचंय पहिले तर हे योग बघायचे आहेत आपल्याला। पहिले प्रथम सुरुवात अशी करायची आहे की योग म्हणजे काय, तर योग म्हणजे युज युजती जोडणे। मग हा योग म्हणजे काय, तर माऊलींनी किंवा माऊलींनी नाही, आपले परमहंसांनी किंवा प्रेमल माऊलींनी हे अतिशय आपल्याला अविरतपणे सांगितले की आत्मप्राणाचे जीवप्राणाशी ऐक्य होणे म्हणजे योग। हे आपल्याला प्रथम इथे आज आपण परमहंसांसमोर आपण ही प्रवचन करत आहोत, त्यामुळे परमहंसांनी जे काही शिकवलं ते सांगणं गरजेचं खूप इथे मला नितांत वाटतं। सर्वसामान्य ज्ञान हे सगळ्यांना आहे, परंतु आज आपल्याला वेगळं काही ज्ञान विज्ञान योगामध्ये बघायचंय। तर योग म्हणजे आत्मप्राणाशी जीवप्राणाचं ऐक्य प्रथम। मग असे निरनिराळे योग माऊलींनी आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले आहेत। त्यापैकी पहिला योग हा अर्जुन विषाद योग आहे। मग विषाद योग म्हणजे काय, तर विषाद म्हणजे दुःख। अर्जुन भगवंत ज्यावेळेस कुरुक्षेत्रावर युद्धाच्या रणांगणात उभे असतात त्यावेळेस भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना तू युद्ध कर, तू हळूहळू युद्ध करून तुझं कर्म करायला लाग, परंतु अर्जुन तयार होत नाहीये। बघा प्रसंग नीट ऐका, अर्जुन युद्धाला तयार होत नाहीये। पुढे आपल्याला पाहायचंय अर्जुन म्हणजे, पण युद्धाला तयार होत नाहीये। मग हे युद्धाला तयार होत नसताना अर्जुन भगवंताला म्हणतो
की भगवंता तूच मला हे कशी अशी हिंसा करायला सांगतो. समोर असलेले तर सर्व माझे आप्तेष्ट आहेत, सर्व माझे नातेवाईक आहेत. कोण भाऊ आहे, कोण चुलत भाऊ आहे, कोण मामा आहे, चुलते आहेत, गुरु आहेत माझे. आणि या सगळ्यांना मारल्यावर भरपूर स्त्रिया या विधवा होती. बघा अर्जुन तरी पळवाट शोधतोय महाराज. पुढे आपल्याला बघायचंय हे युद्ध. तर या युद्धामध्ये अर्जुन पळवाट शोध, अर्जुन अजिबात युद्धाला तयार नसतो. मग भगवंत एक किंचित स्मित हास्य करतात आणि म्हणतात, अरे च्या, आपल्या शिष्याने आपल्याला सांगायचे, पळवाटा सांगतोय शिष्य. बघा सद्गुरूंना कधीही कर्मापासून लांब पळणाऱ्या पळवाटा सहन होत नाही. हे तर मोठा गाभा आहे, हा ज्ञानेश्वरीचा गाभा आहे, भगवद्गीतेचा हा मूळ गाभा आहे की सद्गुरू हे कर्म करायलाच लावतात. जो सद्गुरू कर्मापासून लांब पळायला लावतो तो माझ्या लेखी तरी सद्गुरू नाही. सद्गुरू म्हणजे आपले परमहंस, आपल्या प्रेमल माताजी. तर सांगायचं असं की आज हे नाही सांगितलं तर चुकीचं ठरेल की कर्म कर, कर्म कर हे भगवंत अर्जुनाला सांगतात. मग अर्जुन पण विषाद, अतिशय दुःखी होतो अंतःकरणातून की मला तर यांना मारायचं नाहीये. मग तिथं हा अर्जुन विषाद योग. पुढे दुसरा अध्याय सांख्य योग. परत अर्जुनाला भगवंत सांगतात, बरंच वर्णन सांगतात की असं कर अर्जुना, तू तुझं कर्तव्य, तू मोठा योद्धा आहेस, तू योद्धाच्या म्हणजे योद्ध्यासाठी पाठ फिरवू नकोस, योद्ध्याला ते शोभत नाही, वीराचं लक्षण हे नाहीये. ती लक्षणही भगवंत अर्जुनाला सांगतात. मग हे सांगताना अर्जुनाला भगवंत परत दुसऱ्या अध्यायात असं सांगतात की उपजे ते नासे, नासे ते पुनरपि दिसे, जे घटिका यंत्रायचे परिभ्रमेला. असं सांगताना म्हणजे जे ज्याला जीवन आहे, जे निर्मिती आहे ती नाश पावणारे अर्जुना, इथं कोणतंही अमरत्व नाहीये किंवा कोणतंही तुम्हाला कायमचं असं काही तुला दिसणार नाहीये. जी काही वस्तू आहे आणि जीवन किंवा जीव ही वस्तू ही नाश पावण्यासाठी चाललेली आहे महाराज. हे सांगायचंय तरी अर्जुनाला तरी परत दुःखच होतंय. दुसरा अध्याय तसाच आहे. तिसरा अध्याय माऊलींचा ज्ञानेश्वरीमध्ये कर्मयोग आहे. या कर्मयोगात भगवंत अर्जुनाला सांगतात की तू कर्म करत करत राहा, कर्म कर. मग हे कर्म कसं कर, ते कर्म कर आणि मला अर्पण कर. तरी अर्जुनाला अजून समजत नाही की मी योद्धा आहे किंवा तू योद्धा आहे, तुझं ते कर्तव्य आहे. पुढे चौथ्या अध्यायात कर्म संन्यास योग. बघा मी पुढे चाललेली आहे. मग आता इथे खरी गंमत आहे. कर्म संन्यास योगापासून खरा ज्ञानेश्वरीचा गीतेचा गाभा चालू होतो महाराज. की आपल्याला गीता हे बरोबरचे सांगतात सगळे की गीता ऐका, गीता श्रवण करा, गीता पठण करा. परंतु मूळ जो गाभा आहे गीतेचा तो फक्त आपल्याला आता माझ्या माहितीप्रमाणे आणि माझ्या कुवतीनुसार इथे परमहंस आपल्या विश्वयोगात आणि प्रेमल माऊली या नक्कीच चांगलं सांगतात की खरा मार्ग गीतेचा आपल्या इथे उलगडून जी उकल आहे, जी उलगडतोय, प्रत्येक ओवी उलगडली गेली पाहिजे. प्रत्येक गीतेचा श्लोक हा उलगडला गेला पाहिजे. का तो कसा उलगडायचा सांगायचा असेल की कर्म संन्यास योग. मग कर्म करता करता संन्यास म्हणजे काय मला सांगा. भगवे कपडे घातले, पांढरे कपडे घातले की संन्यास होतो का? नाही. भगवे कपडे, कपड्याला तुमच्या वरवर महत्व आहे, कपड्याला आतून महत्व नाहीये. मग संन्यास म्हणजे काय? तर संन्यास म्हणजे सम्यक न्यासा इति संन्यासा, आपल्या वृत्त्यांचा न्यास होणे हा संन्यास आहे. मग हा संन्यास होत नाहीये. वरवरच्या भगव्या कपड्यात तुम्ही किंवा पांढरे कपडे घाला, परंतु आतली वृत्ती, आतली खळबळ ही संपलेली असते का? कधी एखादा संन्यासी बघा, कधी म्हणजे आपल्या नेहमीच्या आयुष्यात असे बरेच जण येतात समोर, संन्यासी येतात. कोण म्हणतो मी अलिप्त आहे संसारापासून, पण असतो का संसार? पुढे आपल्याला जायचे. संसार म्हणजे काय इथेच पुढे आपल्याला जायचे. तर हा कर्म संन्यास योग सांगताना भगवंत अर्जुनाला म्हणतात की बाबा रे, मला हे जे कर्म करतोय ते कर्म करून तू मला अर्पण कर. तू कोणतंही कर्म कर, म्हणजे हे चांगलं कर्म म्हणजे विवेक, कर्माच्या ठिकाणी विवेक ठेवून तू मला अर्पण कर. परंतु अर्जुनाला वाटतं की भगवंताने आपल्याला आता संन्यास सांगितलाय, कर्म संन्यास योग, तू संन्यास घे असं भगवंत सांगतात.
मग अर्जुनाला असं वाटतं की अरे संन्यास म्हणजे चांगलंच झालं, आता तर शस्त्र खालीच ठेवा, आता मज्जाच झाली आपली. बघा अर्जुनाच्या जागी आपण आहोत असं समजा क्षणभर. आपल्यालाही असंच जीवनात वाटत असतं की हे काम नाही केलं तर काय होईल बरं, ते काम नाही केलं तर काय होईल, नोकरीच नाही केली तर काय होईल, किंवा कुठलंही उपजीविकेचं साधन, घरातलं काम, प्रत्येक कामापासून मागं पळू नका महाराज. पुढे आपल्याला जायचंय, मागं पळू नका म्हणण्यापेक्षा ज्या वेळेस आपण सत्शिष्य होतो सद्गुरूंचे, त्यावेळेस चित्र नेमकं उलट होतं की ते कर्म अतिशय सुलभ होतं, अतिशय व्यवस्थितरित्या होतं आणि आपल्याला ते अवघड वाटत नाही, कुठेही किचकट वाटत नाही. सांगायचं असं की कर्म संन्यासामध्ये हा अर्जुन आणखी शस्त्र खाली ठेवतो आणि निवांत होतो. तितक्यात भगवंत म्हणतात हा संन्यास नाही सांगितला, हे कर्मापासून लांब पडणं म्हणजे संन्यास नाहीये, उलट त्याच्यात जास्त अडकणं महाराज. बघा कसं अडकणं. एरवी संन्यासी म्हणतो की एक घर सोडून मी संन्यास घेतलं. अरे बाबा पण तू ते घर सोडले, हे घर दगडा मातीचं विटांचं आहे, ह्या घराचं काय, हे घर जे भाडे तत्वावर आपण आलेलो आहोत, आपण कायमचे या घरात आहोत का? आपल्या देहामध्ये जो जीव आहे तो कायमचा आहे का? नाही. मग हेच घर भाडे तत्वाने, ह्या भाडे तत्वाच्या घराचं काय? आपण संन्यास कोणापासून घेणार आहोत? आपल्या मुलाबाळांपासून, नवऱ्यापासून, नवऱ्यापासून, नवरा बायकोपासून, आई वडिलांपासून, सासू सासऱ्यांपासून? संन्यासाची ही व्याख्या नाही. म्हणून संन्यासाची ही व्याख्या आहे की संन्यास हा न्यास होणे, सम्यक न्यास, हा सर्व वृत्तींचा न्यास झाला पाहिजे महाराज. पुढे आपल्याला जायचंय. तर हे सांगता असंच एक गोष्ट सांगते तुम्हाला की संन्यास म्हणजे काय. मग आपल्या शरीरामध्ये ही जे मोठे मोठे राहिलेले आहेत सगळे अतिरथी महारथी, ती षड्रिपू काम क्रोध मद मोह मत्सर, हे सगळे असे ठासून भरलेत महाराज. अहंकार ठासून भरलाय. कधीही छोटीशी परीक्षा आपण आपली साधकांनी बघायला हवी. माऊली तर घेतच असतात, विषयच नाही माऊलीचं. आपली परीक्षा क्षणोक्षणी होत असते, सत्शिष्याची परीक्षा. परंतु हे अहंकार काम क्रोध मद मोह मत्सर ठासून भरलेत. आणि याच्यासाठी एक दृष्टांत छोटासा आपण जाता घेऊया की सद्गुरूंचं वाक्य किती खरं असतं. त्या सद्गुरूंनी बोललेले शब्द आपण झेलायला पाहिजेत महाराज. म्हणजे हे नुसतं मी सांगणं सोपं आहे, तुम्हाला म्हणतील महाराज ही सांगतेच, खरं अवघड आहे. परंतु ती श्रद्धा टोकाची त्या सत्शिष्याच्या ठिकाणी पाहिजे. आणि असं आता एक दृष्टांत छोटासा माऊलींचाही सांगणार आहे मी की सद्गुरूंचा शब्द कसा पाळला पाहिजे, त्या सद्गुरूंच्या ठिकाणी किती श्रद्धा पाहिजे. मग अशा प्रेमल माऊलींची निर्मिती होते महाराज. प्रेमल माता ही मोठी निर्मिती आहे, त्याही आपल्या सारख्याच होत्या. परंतु त्यांची श्रद्धा आज सप्त्यामध्ये परमहंसांसमोर, हे नक्कीच मला सांगावंसं वाटेल, म्हणजे माझ्या परमहंसांनाही खूप आनंद होईल. कारण त्यांची श्रद्धा टोकाची आहे, होती, राहणार आहे. आणि त्यांच्या श्रद्धेमुळं आज आपल्याला हे सगळं दिसतंय. आपल्याला आपल्या संसारातलंही काही गोष्टी कमी जास्त कुठल्याही त्याच्यातून सुटणे हे महत्वाचे महाराज, त्याच्यात अडकणे हे महत्वाचं नाहीये. सांगायचं असं दृष्टांत की माऊली त्यावेळेस नोकरीला होत्या आणि नवीनच साधक, नवीन नाही म्हणजे बरेच वर्ष झाली होती, आम्ही लहान होतो. परंतु माऊलींचं हे जाता नक्की गुण सांगावासा वाटेल की त्या सर्व कर्तव्य करून गुरुजी त्यावेळेस त्यांना त्यांच्या घरी लेखनाला बोलवायचे. तर लेखन चालू होतं छानपैकी बघा. आणि इतकी आवड माऊलींना लेखनाची की म्हणजे काही असू दे, एक लेखन सद्गुरू एका बाजूला आणि बाकीचं सगळं एका बाजूला, या तराजूत माऊली जिंकल्यात महाराज. हे असं जीवन तराजू मध्ये सद्गुरूंचा तराजू नेहमी जड असतो, नेहमी पारडं हे त्या सत्शिष्याचं जिंकलेलं आहे. सगळं एका बाजूला ठेवलं माऊलींनी. आणि आम्ही हे साक्षी भावाने बघितले. आम्ही नुसती मुलं नाहीये, म्हणजे मुलंच, परंतु आम्ही हे जिवंत बघत आलोय की आमच्या लहानपणापासून माऊलींनी काय कष्ट घेतले, म्हणून त्या भगवती आहेत, म्हणून त्या अनाकलनीय सत्तेपर्यंत पोहोचलेल्या आहेत. तर सांगायचं असं तर लेखन करत असे
लेखनाला जाता एक दिवस असंच नोकरीला होत्या त्या ससूनच्या ठिकाणी. ससून हे काही एवढं असं सोपं ठिकाण नाहीये की तिथे सगळ्यांची सेवा, नर्सिंगची ड्युटी असायची. सेवा करत करत सेवाभाव होता बघा, कर्माच्या ठिकाणी सेवाभाव होता. हे पण फार महत्वाचं आहे. जितका बारीक अभ्यास करू तितकी, मी तर म्हणेन ही ज्ञानेश्वरी राहू द्या, ह्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास चालू करा. या ज्ञानेश्वरीचा, प्रेमल ज्ञानेश्वरीचा अभ्यास चालू करेल त्याला ही ज्ञानेश्वरी सहज येईल. हे शब्द परमहंसांसमोर आज देते की या ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला तर या ज्ञानेश्वरीचा उलगडा लगेच होईल. सांगायचं असं तर ह्या एकाग्र म्हणजे इतक्या एकनिष्ठ आणि लेखनासाठी जात होत्या. त्या दिवशी 1-8 म्हणजे 1-8 अशी ड्युटी असायची. 1 ते 8 रात्री अशी ड्युटी होती. आणि ससूनच्या सारख्या ठिकाणी खूप म्हणजे काम पण खूप असायचं. तर माऊली भर सकाळी जाताना पतिराजांना जे काही आवडतं, माझ्या वडिलांना जे काही आवडतं ते खायला करणार, मुलांना खायला करणार, डबे करणार, हे सगळं कर्तव्य करून त्या पुढे लेखनाला 10:30ला सद्गुरूंच्या घरी हजर असत. ही तळमळ, हे खरी सत्शिष्याची तळमळ. असं आपल्यासारखं नाही की आज मला वेळ, म्हणजे त्याच्यात मी पण आले, आज मला वेळ नाही, आज मला ऑफिसला हेच काम आहे, मला तेच काम आहे. नाही, तिथं संपलं, तिथं सगळं खरंच संपलं सगळं. मग ते सुरू करायचे आपल्याला, अजून संपलेलं काहीच नाहीये. सद्गुरूंना सांगायचं असतं तर ह्या सगळं कर्तव्य करून जात असत. सगळं कर्तव्य अगदी परफेक्ट करून माऊली सद्गुरूंच्या घरी गेल्या. बसा म्हटले, त्यांचं वर्णन झालं. लेखनाला सुरुवात झाली. लेखनाला इतकी सुरुवात छान झाली तर लेखन करता करता ते इतके एकाग्र झाले आणि खूप रममाण असं लेखन चालू झालं, सुरू झालं. गुरुजी म्हटले मग यांचं हळूच, शिष्याच्या एवढं लक्ष असतं की आता आपल्याला नोकरी आहे, आता आपल्याला जायचंय. यांनी हळूच घड्याळाकडे बघितलं आणि हळूच नम्रपणे सद्गुरूंची परवानगी घेतली. बघा त्यावेळेस सत्शिष्य म्हणजे माऊलींचं वर्णन असं करतेय आज मुद्दा की इतके गुण ठासून भरले. आपल्या तरी षड्रिपू यांच्यात गुणांचं ऐश्वर्य ठासून भरले महाराज, की इतके गुण भरले की नम्रता, अतीव नम्रपणे सद्गुरूंना त्यांनी विनंती केली की गुरुराज आता मला माझी ड्युटी आहे तर मी गेले तर चालेल का. एवढं त्यांनी शांत हळुवारपणे विचारलं. परंतु सद्गुरूंनी फक्त नाही अशी मान हलवली. पुढे आपल्याला लेखन करायचे. नवलेताई म्हणायचे, नवलेताई पुढे आपलं राहील, महत्वाचं चालू आहे, आता कसं जाणार. एवढंच माऊलींनी ऐकलं आणि त्या तिथे गप्प बसल्या. मला सांगा आपण जर त्या ठिकाणी असतो तर आपण म्हणलं असतो नाही माझा बॉस ओरडे, माझी नोकरी घालवता का काय. हे सगळ्या गोष्टी आपल्या बाबतीत झाल्या असत्या. परंतु म्हणूनच त्या प्रेमल माताशी आहेत. सांगायचं असं तर या हळुवारपणे खाली बसल्या, त्यांना कुठलीही काळजी नव्हती. आपला विषय चाललाय की कर्म संन्यास. त्याच्यातून आपण मोह नावाची हे बघणार आहोत गोष्ट. त्याच्या आधी सद्गुरु आज्ञा कशी मानायची हे मला सांगायचंय. तर त्यांनी या सद्गुरु राजांवर, परमहंसांवर एवढी श्रद्धा निस्सीम ठेवली आणि हळुवार बसल्या. लेखन तसंच चालू ठेवलं. लेखन चालू ठेवल्या क्षणी ती वेळ गेली. 1-8 नाही, 2-8 नाही, कुठलीच ड्युटीचा प्रकारच नाही. त्या दिवशी तो दिवस संपला. बघा पण तो दिवस संपला. माऊलींना यत्किंचितही तळमळ झाली नाही की आज माझी ड्युटी अंडरलाईन आहे. हे फार महत्वाचं आहे की सद्गुरूंवर अतोनात श्रद्धा, की माऊलींना थोडी पण तळमळ झाली नाही की आज माझ्या सद्गुरूंनी मला कामाला नाही पाठवलं आणि आता तिकडे काय होईल. एक्झॅक्ट हीच काळजी आपल्याला आपल्या सद्गुरूंवर सोडायची महाराज. आज आपल्याला हे कळतंय की हे अनाकलनीय सत्ता सद्गुरूंची आहे. ते जे काय म्हणतील ती पूर्व दिशा असते. ते म्हणतील ही वस्तू इथं ठेव, ती तिथंच राहिली पाहिजे. पुढे आपल्याला बघायचं ज्ञानविज्ञान योगामध्ये हेच महत्वाचं सांगायचं. तर कर्मसन्यास आपण सांगतो सद्गुरूंची आज्ञा, मग ही मानली त्यांनी आणि तो दिवस गेला. पुढच्या दिवशी त्या नेहमीप्रमाणे नोकरीवर हजर झाल्या. तर हा चमत्कार सांगायचा आहे. मेट्रॉन म्हणजे कोण त्यांच्यावरच्या असतील सिस्टर, त्यांनी सांगितलं, नेहमीसारखा त्यांना चार्ज दिला, नेहमीसारखं काम त्यांच्या हाती सोपवलं. माऊलींना आश्चर्य वाटलं की आपण काल नव्हतो, किती आरडाओरडा व्हायला हवा होता की तू कुठे होती किंवा का नाही आलात तुम्ही, असं अचानक कसं राहिला.
किंवा त्या मास्टरवर तिथं ए तरी दिसायला हवा होता, ऍबसेंटी, प्रेझेंट ऍबसेंटी, परंतु त्या मास्टरवर सही दिसली महाराज. आणि सिस्टरांनी त्यांना उलट सांगितलं की कालची कामं तू छानपैकी केली, आता हा हा विचार पुढचा चार्ज घ्या. इतक्या म्हणजे इतकी जबरदस्त भक्ती, खूपच मोठी, म्हणजे ह्याला नावच नाहीये, ही अनाकलनीय सत्ताच ही भक्ती म्हणजे आहे. तर ही भक्ती माऊलींची इतकी सिद्ध आहे, म्हणून सिद्ध आहे. सांगायचं असं की सद्गुरूंवर एवढ्या टोकाची श्रद्धा पाहिजे. तसं आता पुढे या दृष्टांतावर यायचंय मला, की कर्म संन्यास चाललंय, मग त्याच्यामध्ये एक दृष्टांत सांगते की सद्गुरू सांगतात तो शब्द कसा खरा असतो किंवा का का खरा म्हणायचा. आता हा तो दृष्टांत पाहिला आपण माऊलींचा. दुसरा असा दृष्टांत की व्यास महर्षी आणि जैमिनी, ही कथा मी इथे सांगणार आहे. व्यास महर्षी हे लेखन करत असतात आणि जैमिनी हे लिहून घेत असतात, ग्रंथाचं लेखन चालू असतं. तर व्यास महर्षी त्यांना लिहायला सांगतात, असं लिही, बलवान इंद्रिय ग्रामो विध्वंसपी कर्षती. तर असं ऐकता क्षणी तर जैमिनी हे लेखणी थांबवतात आणि वर व्यास महर्षींकडे बघतात आणि म्हणतात मी हे लिहिणार नाही. बघा आता आपल्याला सरळ पुढे जायचंय, मी लिहिणे थांबणे या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे बघायच्या, फार मजा आहे याच्यात. की मग ते बघतात सद्गुरूंकडे आणि म्हणतात की मी हे लिहू शकत नाही. सद्गुरू म्हणतात ठीक आहे. सद्गुरूंचं मला मगाचं तेच सांगायचंय, माऊलींचं का मी तुम्हाला दृष्टांत दिला की सद्गुरू त्यावेळेस ठीकच म्हणतात, प्रॅक्टिकली तुम्हाला आयुष्यात त्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. तो अनुभव तिथंच थापड बसते, कर्माची असेल का, अश्रद्धेची असेल का, किंवा कुठल्याही पाल शंकेची पाल मनात चुकली त्याची थापड लगेच बसते. किंवा थापड म्हणण्यापेक्षा त्याचं उत्तर आपल्याला लगेच मिळतं. असा द्रष्टा सद्गुरू असावा, असा ब्रह्मनिष्ठ श्रोतृनिष्ठ सद्गुरू असावा. आणि त्या माझ्या प्रेमल माऊली आहेत आणि परमहंसही ब्रह्मनिष्ठ श्रोतृनिष्ठ आहेत. तर सांगायचं काय, तर लेखणी थांबवतो जैमिनी आणि म्हणतात व्यास महर्षींना की मी हे लिहिणार नाही. ते म्हणतात का बाबा तुम्ही का नाही लिहिणार असं. तर जैमिनी म्हणतात की नाही, ज्ञानी माणसाला, बघा आपल्याला ज्ञान विज्ञान योगाकडे जायचंय म्हणून हा सगळा अट्टाहास चाललाय. ज्ञानी माणसाला मोह होऊच शकत नाही. मगाशी मी हे सांगितलं, हे षड्रिपू ठासून ठासून आपल्या चरणात धरलेले आहेत. त्यापैकी अहंकार पहिला मोह होतो बघा, नंतर तो मिळाला नाही म्हणून, ती गोष्ट मिळाली नाही म्हणून दुःख होतं, ते दुःख झालं. किंवा कोणी आपल्याला त्याच क्षणी विरुद्ध काही सांगितलेलं असतं, डिवचलेलं असतं, मग अहंकार दुखावला जातो, मग क्रोध येतो, क्रोधातून मत्सराचा जन्म. असे हे सगळे एका पाठोपाठ जन्म घेत असतात. काय येतात बरं हे शरीरात, पुढे आपल्याला बघायचंय याचं उत्तर. मग हे जे सगळं सांगते की तो म्हणतो, जैमिनी म्हणतात की मोह होत नाही ज्ञानी माणसाला. सद्गुरूंना आपण वास्तविकपणे ज्ञान सांगणं हे खूप चुकीची गोष्ट आहे. किंवा मी ज्ञानी, सद्गुरूंच्या ज्ञानापुढे, सद्गुरू ही पदवी पण म्हणता येणार नाही, ही कॅटेगरीज, हा वर्गच असा आहे संतांचा की त्यांच्या पुढे इतर ज्ञान सगळी फिक्की पडतात. कोणतंही ज्ञान तुमचं तिथे टिकून राहत नाही. पुढे बघायचं आपल्याला. तर ते लेखणी थांबवतात. सद्गुरू म्हणतात ठीक आहे, असेच सद्गुरू म्हणत असतात ठीक आहे, तो असा ऐकणार नाही का, मी बघतोच. आणि ह्याचं सगळं आपल्याला प्रॅक्टिकल लाईफ मध्ये हे उत्तर मिळतात. हे सांगायचं असं की ठीक आहे म्हटल्याबरोबर, म्हणून सद्गुरूंना शंका विचारतानाही खूप सत्शिष्याने जपून विचारावी, त्याचं उत्तर आपल्याला लगेच मिळत असतं पुढे. असो की सांगायचं काय की जैमिनी लेखणी दाखवतो, जैमिनी त्यांच्या कार्याला लागतात, व्यास महर्षी निघून जातात. जैमिनी मग दुपार होते, संध्याकाळी असा भुरभुर पाऊस येतो, नंतर जोरात असा जोरदार पाऊस होतो. पर्णकुटीमध्ये असतात आणि एक यज्ञ करत असतात जैमिनी. यज्ञ करता पर्णकुटीच्या बाहेर खूप पाऊस असतो बघा, आता झाली परीक्षा. मग एक सुंदर नारी त्या पर्णकुटीच्या बाहेर वळजणीला अशी उभी राहते की पाऊस लागत असतो म्हणून ती उभी राहते की मला पाऊस लागू नये, पावसापासून वाचण्यासाठी. मग असं म्हणता जैमिनींचं लक्ष अशी हळूच डोकावते. जैमिनी ऋषींचं लक्ष तिच्याकडे जातं आणि
त्यांना कळते इतकी सुंदर नारी, बघा मगाशी मोहासाठी थांबवलेली लेखणी, हे लक्षात ठेवायचंय. इतकी सुंदर नारी बाहेर उभी आहे. मग तिला ते म्हणतात आत ये म्हणायला काय हरकत आहे. पहिल्यांदा सांगते, आत ये म्हणायला काय, आपलं ही मन असंच असतं महाराज, हे सांगायचंय मला आवर्जून की हे करायला काय हरकत आहे. काय होतं थोडस ते करायला काय हरकत आहे, परंतु ती हरकत ही सद्गुरूंची अनाकलनीय सत्ता वरून बघत असते. 24 तास कॅमेरे आपल्यावर असतात, सीसीटीव्ही आपल्यावर असतात. कोणी असं समजू नये की सद्गुरूंना हे कळत नाहीये, जाऊ दे काय होते. नाही, अजिबात तसं होत नाही. सांगायचं विशेष असं की हे ऋषी, ती सुंदर नारी पुढे येते, ते म्हणतात आत ये बस, आणि मग तुम्हाला म्हणजे थोडं तेवढंच यज्ञाचं जरा उष्णता लागली, तुम्ही खूप भिजले आहात वगैरे वगैरे. पुढे त्यांच्या गप्पा गोष्टी होतात आणि त्या गप्पा गोष्टी इतक्या रंगतात की ते फार लग्नापर्यंत येऊन ठेपतं. बघा आपल्याला सांगायचंय, बलवान इंद्रियो ग्रामो विध्वंसती कर्षती, तर तिथपर्यंत येऊन ठेपतं, लग्नाची गोष्ट चालू होते. मग हे महर्षी जैमिनी म्हणतात ठीक आहे, काय होतं, लग्न कर, म्हणजे लग्नच करतोय आपण. बघा आणखी पुढे मोह कसा एंटर करतोय. मोह किती छोटासा सूक्ष्मपणा आहे की आत ये, ती सुंदर नारी, ती गेलेली नजर, ते सगळं लक्षात ठेवायचं. आणि मग त्या नारीला ते म्हणतात की मग आता आपण लग्नाचं ठीक आहे ना. मग ती म्हणते हो, ती म्हणते मी तयार आहे, तो म्हणतात मी तयार आहे. इतकी काय की आताच लग्न करूया, यज्ञवेदी तर पेटलेलीच आहे. मग त्या यज्ञवेदी पेटलेले असताना मग ती म्हणते की महाराज, माझं एकच अट आहे, आमच्या घराण्यात नवरी मुलीला म्हणजे मुलगा हा युवक पाठीवर घेतो आणि फेऱ्या मारतो. बघा सप्तपदी 7 फेरे जे मारायचे असतात ते पाठीवर घेऊन फेऱ्या मारावे लागतील. ते तर म्हणतात काहीच नाही अवघड, खूप छान सोपं. उलट इतकी त्यांना लग्नाची घाई झालेली असते. मला सांगायचंय काय जैमिनींचं. मग ते तिला पाठीवर घेतात आणि फेऱ्या मारू लागतात. यज्ञवेदीला एक फेरी होते, दुसरी होते, तिसरी होते, चौथ्या फेरीला त्यांना पाठीवर काहीतरी जड जड भासू लागतं. फक्त खूप, 5व्याला आणखी जड, 6व्याला तसं तसं ते जड ओझं पाठीवर वाटू लागतं. आणि मग ते एकदम असे विचलित होऊन वर मागं बघतात, तर लांब दाढी आणि लांब बाहूचे आपले व्यासमहर्षी पाठीवर बसलेले असतात दिसतात. बघा ही परीक्षा सत्शिष्याची आहे महाराज. हे सांगायचे मला इथं आनंद होतोय सांगताना की द्रष्टा सद्गुरू हा असाच असतो. मोह समोर टाकून देतो, दुःख समोर टाकतात, सगळं समोर टाकतात, अपमान टाकतात. अहंकार तुमचा कशात आहे तो सगळा अहंकार काढून घेतात हे द्रष्टे सद्गुरू. आणि शेवटी त्या सत्शिष्याचाच विजय असतो. का? सद्गुरूंवर ही निष्ठा पाहिजे. पुढे बघायचं आपल्याला. ते व्यास महर्षी खाली उतरून पाठीवर उडी मारतात, पटकन ते उतरवतात आणि पटकन त्यांचे चरण धरतात. त्यांना जैमिनीला आपली चूक लक्षात येते. अरे आपण फसलो. आता तर म्हणतात ते लिहिशील ना बलवान इंद्रियो ग्राम, मग ते हे लिहून घेतात त्याच्याकडे. म्हणून सांगायचं असं मला याचा अर्थ की सद्गुरू जे सांगतात, जे लिही, त्याला वेलांटी तिरकी उलटी पुलटी असली तरी चालेल, परंतु ते लिहिलंच पाहिजे. ते सद्गुरू आहे. पुढे आपल्याला यायचंय ज्ञान विज्ञान योगामध्ये सद्गुरू ही कॅटेगरी, हा वर्ग काय हे बघायचं आपल्याला. मग सांगायचं असं की मोह हा एवढा गोष्ट, मुद्दाम मी ही मोहाची इथे घेतलेली आहे दृष्टांत की बघा मोह हा एवढा चिकट आहे. मोह म्हणजे रक्तातील चिकटपणा. हे जाता जाता नक्कीच सांगावं असं वाटेल, कारण आपल्या परमहंसांनी म्हणून तू भगवंतू मध्येही याचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे सगळं की मोह, रक्तातला चिकटपणा, रक्तातला पातळपणा, म्हणजे त्यातलं विज्ञान खूप सुंदर आपल्याला सांगितलंय. आणि हे विज्ञान बरोबर घेऊन आपल्याला आत्मस्वरूपापर्यंत, आत्मसाक्षात्कारापर्यंत नेणं हे किती अवघड आहे, परंतु माऊलींनी ते केलंय आणि करून दाखवले. पुढे असं सांगायचंय मग हा कर्मसन्यास योग बघा. म्हणजे हे कर्म करता करता हे सगळ्या गोष्टी घडताना आपल्या हातून कर्म होतंय. काय काय होतंय? अहंकार येतो, मोह, मद, मत्सर, क्रोध, ही सगळं आपल्याला त्या भगवंताला ते कर्मात अडकलेलं आहे. हे सगळं या सहित कर्म आहे, या विरहित कर्म होऊ शकत नाही. पहिलं सांगायचं
पुढच्या अध्यायामध्ये आताशी आपण इथे कर्मसन्यास योगामध्ये ते पुढे हा संन्यास म्हणजे मग असं अर्पण कर, त्याच्या पुढे 5वा 6वा अध्याय तो सर्वांना माहितीये. 7व्या अध्यायात आपल्याला शिरायचंय ज्ञान विज्ञान योग. आणि मग या ज्ञान विज्ञान योगामध्ये आपल्याला हे बघायचंय की अर्जुना तया नाव ज्ञान, अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंचू हे विज्ञान, तेथ सत्यबुद्धी ते अज्ञान हे ही जाण. अंडरलाईन आहे, तेथ सत्यबुद्धी ते अज्ञान, ते अज्ञान. अर्जुना तया नाव ज्ञान. आता आपल्याला ह्या तिन्हीकडे वळायचंय. ज्ञान विज्ञान अज्ञान या तिन्ही गोष्टी बघायच्या. त्या काय, पहिल्या आपण बघायचंय की विज्ञान. मग विज्ञान म्हणजे काय मला सांगा. विज्ञान म्हणजे काय, तर माऊलींना इथे अभिप्रेत आहे. विज्ञान म्हणजे व्यावहारिक ज्ञान. पण हे विज्ञान कशाचं आहे, तर या देहाचं विज्ञान माऊलींना अपेक्षित आहे. इथे माऊलींना अभिप्रेत आहे या देहाचं विज्ञान. मग देह प्रपंच म्हणजे काय, तर प्रकर्षेण पंचाहा इति प्रपंचा. मग प्रकर्षेण पंचाहा ही सगळी पंचमहाभूत मन बुद्धी आणि अहंकार ही अष्टधा प्रकृतीने हा जीव वेढला गेला महाराज. आणि देहाचं हे विज्ञान आपल्याला सगळ्यांना माहिती पाहिजे. आज थोडस जरा वाटेल तुम्हाला, परंतु गोष्टींपेक्षा आज परमहंसांसमोर प्रेमल माऊलींसमोर हे जे गराड्याला जरा वेगळं असतं, बाकीचे लोक असतात, परंतु हे सांगितलं नाही तर वावगं ठरेल की हे विज्ञान आहे आपल्या देहातलं. जीव हा अष्टधा प्रकृतीने पूर्ण वेढलेला आहे आणि त्या प्रकृतीची तेची सगळी महामाया तीच आपल्याला खेळवते. त्याच्यावर एक सत्ता आहे, पुढे जायचे आपल्याला. मग विज्ञान बघतीये पहिलं मी, या देहावरचं हे विज्ञान आहे. प्रत्येक आपल्या देहाचे इंद्रिय मला सांगा, या देहामध्ये 5 उपप्राण असतात. नाग कूर्म कृकुल देवदत्त धनंजय असे 5 उपप्राण. या 5 उपप्राणापैकी नाग नावाचा उपप्राण हा आपल्या मूलाधार चक्राशी स्थित असतो. जेव्हा जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा तो श्वास या नाग नावाच्या उपप्राणाला मिलन होतो, त्याचं मिलन होतं, संग होतो श्वासाचा. आणि ही जी शृंखला तयार होते तेच आपलं जीवन आहे महाराज. मुलाचं, लहान बाळाचं टाहू फोडणं, मुलाचं हळूहळू त्या बाळाचं कुठलंही असो मोठं होत जाणं, ते प्रत्येक इच्छा खायला लागणं, भूक लागणं, तहान लागणं, हे सगळी शृंखला या देहाची आहे. परंतु बघा आता पुढे जायचंय आपल्याला. हे विज्ञान इथपर्यंत आपण आलो की विज्ञान म्हणजे काय या शरीरातलं, की हे विज्ञान आपल्याला कळतंय सगळं, की ही जी तहान भूक मल मूत्र विसर्जन प्रजनन सगळ्या क्रिया, या सगळ्या क्रिया आपण खऱ्या मानून चाललोय. पुढे बघायचं आपल्याला की अर्जुना तया नाम ज्ञान येर प्रपंचू हे विज्ञान, तेथ सत्यबुद्धी ते अज्ञान हे जाण. बघा पुढे आपल्याला काय बघायचंय की विज्ञान देहामधलं हे विज्ञान जे ठासून भरलंय. प्रत्येक श्वासा गणित आपल्याला किती इच्छा असतात, आपल्याला रोजचे श्वास 21,600 दिलेले आहेत भगवंतांनी. कोरोनामध्ये आपल्याला हे कळलंय की श्वासाचं किती महत्व आहे. श्वास विकत मिळत होता का कोरोनामध्ये, सगळे धडाधड गेले असो, हा विषय इथे काढायचा नाही. परंतु आपल्या सद्गुरूंची कृपा आपल्यावर इतकी निस्सीम आहे महाराज की आज आपण सर्वजण कोरोनाला पार करून इथे जिवंत आहोत. ही आपली सद्गुरूंची कृपा आपल्यावर निस्सीम कृपा आहे. हीच कृपा पुढे आपल्याला जाण्याची. आत्ताशी आपण विज्ञानच बघतोय. मग या विज्ञानामध्ये असं सांगायचे की हे आपल्याला सत्य वाटतं महाराज, आहे ना व्यावहारिक ज्ञान. तुम्ही म्हणता हे माझं घर, ते माझं घर, मी एवढी घरं केली, मी इथे प्रॉपर्टी घेतली, मी ती प्रॉपर्टी विकली. तुम्ही मला म्हणाल हे सगळं तुम्हाला माहिती देऊन सांगायला खूप सोपं आहे, पण व्यवहारात अडलेला असतो. हा अनुभव मलाही आहे. परंतु या अनुभवजन्य ज्ञाना हे ज्ञान नाहीये, पण त्या अनुभवा पलीकडे जे खरं ज्ञान आहे ना महाराज, त्या ज्ञानाला, त्या अनाकलनीय सत्तेला शरण गेलो तर हे सगळं आपल्या मागं पळत राहतं.
आपल्याला त्याच्या मागं पळायचं नाही हे जर ठासून त्या सत्शिष्याने ठरवलं तर त्याचं कधीही विजयच होतो. हे इथे खूप सांगावंच वाटते मला की मग हे विज्ञान, मग हे जे ठासून ठासून भरलेले आपल्या प्रत्येक इंद्रियात, आता आपण म्हणतो की आपण खूप सुंदर आहोत दिसायला, आपल्याला आरशात दिसतं बघा, आपला हात, आपला पाय, आपलं सगळं शरीर आपल्या मर्जीनुसार क्रिया करतं. कधीही परीक्षा घ्या, साधकांनी स्वतःची स्वतः छोट्या छोट्या परीक्षा घ्यायला शिकलं पाहिजे. हा माऊलींचा आग्रह खूप व्यवस्थित आणि खूपच चांगल्या मार्गाचा आहे. या परीक्षा घेतल्याशिवाय आपल्याला कळत नाही. काय परीक्षा घेतली? कुठलीही परीक्षा असो, आता इथे मला ते काही बोलायचं नाही, प्रत्येकाने आपापली घ्या, ती परीक्षा घेतली. मग जे अहंकार सांगते मी तो अहम, आता आपलं पुढे पुढे चाललोय, विज्ञानमध्ये पुढे पुढे चाललोय. या शरीराचं विज्ञान आपल्याला म्हणजे काय, तर प्रत्येक वृत्ती आपली उठतीये आतून बघा, श्वास, प्रत्येक उच्छ्वास, श्वासामधून उच्छ्वास सुटतो, तशी तशी क्रिया आपण करत जातो. आता माशाने हाताने असं मारलं, थोड्या वेळाने चहा प्यावंसं वाटला, थोड्या वेळाने विसर्जनाची क्रिया वाटली करावीशी, थोड्या वेळाने खेळायला जावंसं वाटलं, थोड्या वेळाने अभ्यास करावंसं वाटला मुलांना, थोड्या वेळाने नोकरीला जायचंय, तिथे कोणाचा जर राग आला, रागाने बोलू, असंख्य कर्म आपलं हे शरीर सारखं करत असतं. म्हणून इथं सांगावंसं वाटतं विज्ञान काय शरीराचं, तर हे प्रपंच म्हणजे हे जे श्वासाचं कर्म आहे तेच एक मोठी शृंखला आहे. श्वास घेणं हेच एक कर्म आहे. आपल्याला श्वास सुटला की सगळं संपणार आहे महाराज. जन्म मृत्यू हे आपल्या हातात नाही. मला हे सांगायचंय की आपण जे विज्ञान म्हणतो ते विज्ञान किती टोकाला गेले हो. आतापर्यंत कुठल्या शास्त्रज्ञांनी, वैज्ञानिकांनी हे सांगितलंय का याचं मरण या दिवशी आहे, तो मारणार आहे, मला सांगा, किंवा याचं मरण इथे आणि मी तो वाचवणार? वैज्ञानिक नाही, तुमचे शास्त्रज्ञ नाही, तुमचे भौगोलिक लोक, त्यांचं हल्लीच्या भौगोलिकांचं तर उलटच होतं. पाऊस पडणार म्हटलं की ऊन पडतं आणि ऊन पडणार म्हटलं की पाऊस पडतो. हे असो, हे सामान्य ज्ञान सांगते. आपल्याला विज्ञानात बघायचंय तर या शरीरामध्ये मग हे जे मी सांगते की श्वास घेण्याचं कर्म आपण सतत करत असतो. हे श्वास कोणी दिले आपल्याला? हे श्वास आपल्याला त्या भगवंताने दिलेले आहेत, त्या ईश्वराने दिलेले आहेत. आणि हे फक्त कोण मरण, माझे आपले जे मरण आहे ते फक्त आमच्या माऊलींनी मरण मेलेल्या माणसांना उठवण्याचं काम माझ्या माऊलींनी केलं. आमच्या तुकोबारायांनी असे चमत्कार घडवले. माऊलींनी निर्जीव भिंत चालवली. निर्जीव का चालवली? का निर्जीव? रेड्यामुखी वेद बोलवले. का बोलवले? कारण आत्म हेच पुढे आपल्याला ज्ञानात जायचे. परंतु आता हा विषय आला तर सांगते की हेच की जीवाशिवाचं ऐक्य, याचा आत्मा आणि माझा आत्मा हा एकच आहे. इथे दुजा भाव नाही महाराज. पुढे जायचे आपल्याला तर हे विज्ञान हे विज्ञान आपण किती दिवस सत्य धरायचं की हे शरीर आपलं चालू आहे, आपली कर्म. माऊलींनी यासाठी खूप सुंदर माऊली ज्ञानेश्वरीत सांगितलंय. टांगसाळ असं माऊली म्हणतात की टांगसाळीप्रमाणे हे ईश्वराचं कार्य आहे. अर्जुना, भगवंत म्हणतात ह्याच्यावर तू विश्वास ठेवू नकोस. ती टांगसाळे सतत निर्माण करते. मनुष्य जाती वेगवेगळ्या, काळा गोरा, कुठला पांढरा, कुठलं काय, वेगवेगळ्या मनुष्याच्या जाती आहेत. वेगवेगळ्या कुत्र, मांजर, उंदीर, किडे, मुंगी, सगळे कीटक, सरपटणारे प्राणी, ही टांगसाळ निर्माण केली आहे. कशासाठी केली हो हे निर्माण? आपण त्या विज्ञानाला सत्य धरून चालतो. चाला ना, सत्य धरून चाला. भगवंत म्हणतात सत्य धरून चाला. परंतु कोण आलं की मागचं सगळं लोक पावतं. सांगायचंय काय ते हे सत्य धरून चाल. पण अर्जुना, मला तू ही कर्म सगळी अर्पण कर, मला आठवणीत ठेव. बघा सांगायचं पुढे असं म्हणजे विज्ञान हे आपण सत्य धरून चालतोय. आपण आपल्याला जन्म दिलेल्या आईचं एक छोटस उदाहरण सांगते की सर्वसामान्यांच्या घरात आपण जे जन्मले, आई जन्म देते, वडील असतात, मग कालांतराने ते जातात. मग त्यांचं काय, आपण नंतर काय घालतात माणसं? पित्र घालतात. का घालतात पित्र? पित्र घालायचं कारण काय?
किंवा त्या शेतीवाडी असते तिथं नैवेद्य दाखवायचं, धोंड्यांना दगडांना नैवेद्य दाखवायचं कारण काय? जिवंतपणी. माझं तर हे सर्वसामान्य मुलांना, आत्ताच्या पिढीला अतिशय आवर्जून सांगणे की जिवंतपणी आई वडिलांना सुख द्या, आई वडिलांना न्याय द्या, म्हाताऱ्यांना न्याय द्या. हे आता ही पिढी खूप चुकीची चाललेली आहे आणि हे आपल्याला बोधात्मक प्रवचन असेल ते नक्कीच जाता विज्ञान, परंतु हे फार गरज आहे समाजाला सांगायची की आपल्या आई वडिलांना न्याय द्या. त्या न्यायातून बघा काय मिळतं. जिवंतपणी आईंची सेवा, जिवंतपणी वडिलांची सेवा त्यांना टाकून तुम्ही काहीच करू नका. तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळतील आणि त्यांच्या आशीर्वादाने चांगलं होईल. सद्गुरू तर आहेतच, सद्गुरूंचा विषयच नाही. सद्गुरू हे अनाकलनीय सत्तेचं प्रतीक आहे महाराज. ते सांगत नाहीत आई वडिलांची काळजी घेऊ नकोस म्हणून आपण आपलं न ठरवता योग्य कर्म करत राहिलं तर आपण कुठे होतो? विज्ञानाकडे होतो. तर सांगायचं असं तर ही पित्र घालतो आपण, पित्र घालतो, ते दोंड्यांना शेतीच्या वाडीच्या इथे नैवेद्य दाखवतो. ठीक आहे. तसंच मग तुम्हाला असं अनुभव येतो, कोणीतरी सांगतं की पित्र तुमची नाराज आहेत, पितृदोष काढा. ही पितृदोष काढा. मग ते पितृदोषासाठी बाकीचे काही उपाय, ठीक आहे, तेही सगळं ठीक आहे. तसंच अगदी त्याप्रमाणे आपण आपल्याला ज्याने जन्माला घातलंय महाराज, आपल्याला त्या ईश्वरीय सत्तेने जन्माला घातलंय हा जीव, आणि या जीवाच्या वर एक गाभ्यामध्ये आत्मप्रकाश, आत्मज्योत नावाची वस्तू आहे आणि त्या वस्तूला विसरून आपला जीव सतत गुरफडत असतो. सतत तेच सारखी कर्म करा, सारखा ते तुमचं भटारखाना चालू असल्यासारखं, भटारखाना माहितीये ना, तो भटारखाना चालू असल्यासारखं आयुष्य सतत तेच करतं. उठा, काम करा. या नातेवाईकांनी काय म्हटलं, त्या नातेवाईकाला काय झालं, अहो हा तुमचा आत्तापुरताचा करार आहे नातेवाईकांबरोबर. हा जन्म हा करार आहे, हा देह हा भाडे तत्वावर आहे. तुम्ही नुसतं पुढची ऍग्रीमेंट किंवा नुसती पुस्तकी ऍग्रीमेंटची भाषा वाचली तरी हे साधकांच्या लक्षात यायला हवं महाराज की हा करार आपला किती वर्षाचा माहितीये का? कोणालाच माहित नाही. आपण किती वर्ष करार केलाय या पृथ्वीशी, या लोकांशी, आपल्या स्वकीयांशी, आपल्या नातेवाईकांशी. आपला करार किती वर्षाचा आहे? कधी संपणार आहे करार? सांगा. कुणालाच सांगता येणार नाही. तो फक्त माझ्या संतांना सांगता येईल, माझ्या प्रेमळ माऊलींना सांगता येईल, माझ्या परमहंसांना सांगता येईल. आणि या करारामध्ये अडचणी आल्या की आपण त्यांचे पाय धरतो, ते तरी ते वाचवतात. बघा, त्यांचं सांगण्याचं माझं आज खूप तळमळ अशी वाटतेय की तरी ते वाचवतात. का वाचवतात हे मला सांगायचं असं की आत्मप्राण, आत्मवस्तू आपल्याला बघायची. विज्ञानाच्या पुढे चाललोय आपण, तर ती न बघता आपण फक्त या शरीराच्या ज्ञानाकडे, या शरीराच्या विज्ञानातच इतकं रममाण असतो की मला जे हवंय, माझ्या जिभेला जे खावंसं वाटलं. छोटासा दृष्टांत आपल्याला माहितीये की त्या डोळ्यांनी एका बागेत आंबे बघितले, डोळ्यांनी आंबे बघितले, पाय तिकडे गेले, हातांनी आंबे तोडले, हातांनी आंबे तोडले, जिभेनी खाल्ले, पाठीने मार खाल्ला, डोळ्यातून अश्रू आले महाराज. आणि दॅट्स तो न्याय, तो ईश्वरीय न्याय आहे. दिस इज अनाकलनीय सत्ता. मला इथे खूप सांगावं असं वाटेल की सत्ता अशीच आहे महाराज. मग आपण म्हणतो कर्म केलं म्हणून ते नशिबाला आलं, कर्म झालं मग ते आता फेडावंच लागलं. हे सगळं बाकीचं सोडून द्या, पण ह्या फेडण्या पलीकडही पुढं सांगणार आहे मी. अजून मी ते गुप्त ठेवलंय. ही जी कर्मफेड आहे, सारखी कर्मफेड करा, ह्याच्यासाठी आपण हे करतोय, त्याच्यासाठी ते करतोय, हा सगळा उठाठेव कशासाठी करतोय हे कुठेतरी साधकांनी आत बुद्धीला विचारलं पाहिजे. ही उठाठेव कशासाठी आहे हा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा आपल्या प्रेमळ माऊलींसारखे सत्शिष्य आणि महाराज असे तयार होतात. विवेक महाराजांसारखे सुद्धा महाराज इथे जन्म घेतात आणि असे अस्खलित तयार होतात की जे आयुष्यात प्रॅक्टिकली हे बघतायत, वागतायत. आम्ही नेहमी निरीक्षण करतो की आमचे जरी माझे आई भाऊ असेल तरी एक अशा तिराहित दृष्टीने निरीक्षण असतं. माझ्या मुलांचंही असतं. आज सांगावं असं वाटते की मुलंही म्हणतात की हे सांगितलं
सांगितलं म्हणजे हे बरोबर तसंच वागतात, असं हे निरीक्षण असतं. महाराज सांगायचं असेल की त्या डोळ्यातून अश्रू आले, कर्माचा हिशोब संपला, कर्म तिथंच निसटलं. याच्या पलीकडे काय? या कर्माच्या हिशोबात कर्म 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 म्हणजेच मला काय म्हणायचंय की विज्ञान हे ज्ञाता ज्ञेय ज्ञान या त्रिपुटीला विज्ञान असं म्हणतात. कळलं की ज्ञाता ज्ञेय ज्ञान या त्रिपुटीला विज्ञान असं म्हणतात. पुढे आपल्याला जायचंय मग हे तेच सत्यबुद्धी ते अज्ञान. आता आपल्याला अजून आपण ज्ञानाकडे गेलोच नाही, ज्ञान विज्ञान बघितलं आतापर्यंत. आता आपल्याला अज्ञान मग अज्ञान म्हणजे काय? साधारण एक छोटीशी गोष्ट सांगते दृष्टांत. अज्ञान का? कारण आपल्याला असं वाटत असतं की हे मी केलं, हे कर्म मी केलेलं आहे. मगाच्या दृष्टांतात आले मी, परत कर्मसन्यास योग किंवा कर्मयोगाकडे आले की हे मी केलं, हे माझ्याकडून झालं, हा माझा प्लॅन आहे, हे माझं नियोजन आहे. अरे पण तुझं नियोजन ढासळायला तोवर बसलाय, हे सामान्यांच्या लक्षात येत नाही. नियोजन ढासळवतात पण आणि नियोजन यशस्वीपणे पण पार पडतात. ती अनादरणीय सत्ता आपण विसरतो, ते अज्ञान. महाराज आपण फक्त विज्ञान विज्ञान बघतो. मला सांगा कुठलाही डॉक्टर हृदयविकाराचा ज्यावेळेस पेशंट ऑपरेशनला जातात किंवा एखादी बाई डिलिव्हरीच्या वेळेस इथे जाते आणि डिलिव्हरी कॉम्प्लिकेटेड असते, त्यावेळेस सही आपण देतो का? डॉक्टरांची सही घेतो आपण की नाही नाही आता मी नीटच करून दाखवेल अशी सही घेतो? आपली सही तो डॉक्टर घेतो. आपण परत पराधीन आहोत. मग अधीन कोणाच्या व्हा? आधी फक्त ईश्वराच्या सद्गुरु सत्तेच्या अधीन व्हा. सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होत नाही गेले तर माझं नाव बदलून ठेवा. सांगायचं असेल की अधीन फक्त सद्गुरूंच्या सद्गुरु सत्तेला अधीन व्हा. सद्गुरूंचे पाय धरा, सद्गुरूंना तळमळून प्रार्थना करा. तो प्रॉब्लेम सुटल्याशिवाय राहणार नाही. आणि हे आपण सांगत नाहीये, काही पोपटपंची नाही, हे प्रॅक्टिकली खरं ज्ञान आहे. हे खरं आहे, हे प्रत्येक सत्शिष्याला माहिती आहे, किंवा प्रत्येक संतांना हा अनुभव आहे. तर आपण कुठं होतो? डॉक्टर सही आपली घेतात. मग सही घेताना डॉक्टर कधी विचार असं नाही म्हणत. डॉक्टर म्हणतात 100% मी काहीच सांगू शकत नाही. किती टक्के सांगतात? 98%, 90%, 95%. पुढचे टक्के सगळे मायनस मध्ये जातात ना. त्या मायनस मध्ये त्या ईश्वरीय सत्तेने तिथं फास टाकला, तो विषय संपला. मग हे अज्ञान आपलंय की आपण, म्हणजे मला डॉक्टरांना अज्ञानी म्हणायचं नाहीये किंवा कुठल्या एज्युकेशनला अज्ञानी ठरवायचं नाहीये, परंतु अतिज्ञानी असल्यासारखं कोणीच करू नये. हे सांगायचंय का की अतिज्ञान ज्ञान ज्ञान, अरे हो तू मोठा आहे, तुझी ते पद मोठे आहे, तुझी खुर्ची मोठी आहे, पण इथे पण आलाय. ईश्वरीय सत्ता ती खुर्ची उडवणारी असते. ईश्वरीय सत्ता ते पद काढून घेणारी असते. ईश्वरीय सत्ता आपल्याला आपलं नियोजन करून देत नाही. म्हणून मला पुढे सांगायचंय, म्हणून काय नियोजनच करायचं नाही का? असं काही नाहीये. तर आपल्या माऊलींनी परमहंसांनी सुंदर मार्ग सांगितलाय की बाबांनो, साधकांना सांगितलंय, त्रिवार सांगत असतात. त्यांची तळमळ हीच असते की उठल्या उठल्या आपण भगवती मातेचं सद्गुरूंचं स्मरण करा. कर्माचे आधी आणि शेवटी. कर्माच्या सुरुवातीला भगवंतही अर्जुनाला तेच सांगतात की माझं स्मरण करून ते कर्म कर. ते कर्म केल्याचं तुला काहीच उरणारच नाही आणि परत कर्म झाल्यावर ते मला अर्पण कर. बघा फिरून फिरून आपण तिथे चाललेलो आहोत. तर माऊली आपल्याला अशी प्रार्थना देतात की भगवती शक्तीला प्रार्थना करा की माझ्या देहावर, प्रत्येक शरीराच्या इंद्रियावर व्यवस्थित कार्य पार पडू दे इंद्रियाकडून, म्हणजे कुठलं दुखणं होऊ नये. म्हणून मी प्रार्थना दिली. आज हे केवढ्या मोठ्या गुरुकिल्ल्या आपल्याला आपल्या माऊलींनी दिलेल्या आहेत. त्या विश्वयोगामध्ये आपल्याला या गुरुकिल्ल्या सापडतात. म्हणून विश्वयोग हा विश्वयोग आहे. परफेक्ट सांगायचंय की आपल्याला अशी नसते. आपल्याला इथं अज्ञान आपलं असतं की डॉक्टर बरं करतील. आपल्याला आपले महाराज मगाशी प्रवचन केलं, हे म्हणजे महाराज
यांनाही हा अनुभव आहे की डॉक्टरांच्या अधीन जाऊन काय होतं, आपल्या ईश्वरीय सत्ते सद्गुरु सत्तेच्या अधीन जाऊन काय होतं, की आपल्या सगळ्यांनाच मला वाटतं बऱ्यापैकी अनुभव असतील. तर असो, म्हणजे सामान्यांचं सांगते की अज्ञानते, की अज्ञानासारखं त्यांची कुणकुण एकदम नास्तिक असतं, माझी श्रद्धा नाही, मला मी देवाला मानत नाही. अरे तू कर्माला मानतो, तू ती कर्मच करत बसून कर्मातच लोळून जा, हा विषय असतो. कर्म म्हणजे काय, तुम्ही त्या ईश्वरीय सत्तेचं थोडंसं स्मरण, आपण जे मगाशी मी सांगतो ते पितृ, मग आपण पितृ काय घालतो, त्यांना आपल्यातला हिस्सा देतो, आपल्यातल्या कमाईतला हिस्सा थोडाफार आपण देतो आणि मग ते खुश होतात. का खुश होतात? कारण त्यांची काहीतरी इच्छा असते, किंवा जिवंतपणी एखाद्या आईची इच्छा असते, बाळ माझ्याकडे यावं, माझ्याशी बोलावं, मला विचारावं माझ्या मुलाने. तसं नाही झालं तर आई काय होते, दुःखी होते. तशीच अनादी कालापासून अनंत जन्मापासून ही आई दुःखी आहे महाराज. सर्वसामान्यांच्या शरीरामध्ये, सर्वसामान्यांच्या प्राणामध्ये ही आई दुःखी आहे. का? मला माझा बालक ओळखत नाही, तो त्याच्यातच रमतो. आणि हीच अनाकलनीय सत्ता आपल्याला विवेक महाराज सांगतात आद्य गणेश तत्वामध्ये, की हीच अनाकलनीय सत्ता सगळं काही घडवून आणते. त्या सत्तेचं स्मरण करा, त्या सद्गुरूंचं स्मरण करा. पुढे सांगायचंय, तुम्हाला वेळ नाही ना खूप जण, थोडस पुढे सांगायचंय. आता अशी आपण अज्ञान दूर करतोय, आता हे अज्ञान झालं, अज्ञान इथपर्यंत आहे की हे अज्ञान आहे महाराज. हे सगळं आपलं अज्ञान आहे की आपण प्रापंचिक गोष्टी, व्यावहारिक गोष्टी अशाच करत राहतो, की नाही हे आता करायचं म्हणून करायचं, कर्म किंवा कर्माचा कंटाळा करायचा, किंवा दुसरं काहीतरी विचार करायचा. मग त्याचं उत्तर पुढे असतं का, त्या सत्तेचं स्मरणच करत नाही, त्यामुळे हे गोंधळ होऊ शकतात. पुढे असं सांगायचं. मग ज्ञान म्हणजे काय, तर ह्या विज्ञानाचं एक आज चतुर्थी आहे, तर चतुर्थी निमित्त आपल्याला आपण आद्य गणेश मध्ये विवेक महाराजांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे की गणेश ज्ञान, खरं ज्ञान, अगदी प्युअर ज्ञान म्हणजे काय. काल माऊलींनी प्रवचनात सांगितलं की खरं ज्ञान म्हणजे अहंकार तुमचा लीन होणं, प्रश्नच नाही. छोटासा अहंकारही सगळ्याला बुडवून घेऊन जाऊ शकतो. आणि हे जास्त कधी होतं माहिती का, जास्त भक्तीच्या वाटेला लागला. भक्ती ही सुळावरची पोळी आहे महाराज. भक्तीच्या वाटेला अशा वर्षी नमस्कार भक्तीच्या वाटेला लागलं की त्या शिष्याची अशी परीक्षा असते ना की ते ज्याचं त्यालाच माहितीये. तो शिष्य ताऊन सुलाभून निघाला पाहिजे. सगळे गुण दिवसणे असतात. सांगायचं असेल, नातेवाईक दिवसतात, जवळचे दिवसतात, लांबचे दिवसतात, तिथं तू किती उभा राहतो हे त्या सद्गुरूंना अपेक्षित असतं. समुद्राच्या लाटांप्रमाणे तो सत्शिष्य या दुःखाच्या ओहोटीत भरतीत एकटा उभा नसतो महाराज. ती अनाकलनीय सत्ता, ती सद्गुरूंची सत्ता त्याच्या बरोबर उभी असते. आणि परीक्षा घेत एक दिवस त्या लाटाही सगळ्या विरून जातात आणि सगळी भरती ओहोटी ही थांबते. त्या सत्शिष्याचा विजय होतो. म्हणजेच प्रेमळ माऊली आमच्या दरवेळेस मला सांगायचं हेच, कारण परमहंसांना माऊली एक परमहंसांचा आज तुम्ही मुखकमल बघा किती हसरे. एक इथे मोठा हा चमत्कार आहे की परमहंसांना आपल्या सत्शिष्याचं वर्णन आणि व्यवस्थित म्हणजे त्यांचं जे काय आहे खरे पण सांगितलेलं ते खूप आवडतं. ते मी खूप ऑब्झर्वेशन केले बरेच प्रवचनाच्या वेळेस की बाकीचं काय थातुरमातूर सांगितलं की तो चेहरा चिडलेलं मुखकमल दिसतं आणि माऊलींची आपण उदाहरणं, दृष्टांत आणि चांगलं सगळं वैज्ञानिक ज्ञानासहित सगळं सांगितलं की ते खुश असतात. असो, सांगायचं काय मला, तर आपण कुठे होतो, अज्ञानामध्ये. अज्ञान काय, तर हे अज्ञान सोडून द्या. आता अज्ञानाच्या आपण पुढे जायचे. मग ज्ञान म्हणजे काय, तर विवेक महाराजांनी खूप सुंदर सांगितलंय की संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात अशा दोन समाधी असतात. संप्रज्ञात समाधीमध्ये हे जी त्रिपुटी आहे, कुठली, ज्ञाता ज्ञेय ज्ञान, ही त्रिपुटी सहित ध्यान लागणे
म्हणजे ही संप्रज्ञात समाधी, आणि असंप्रज्ञात समाधी म्हणजे ज्ञाता ज्ञेय ज्ञान या त्रिपुटीचा लय पाहून, बघा या त्रिपुटीचा लय पाहून आपण आपल्या ओवीवर आलोय, परत सांगणार आहे पुढे की या त्रिपुटीचा लय पावणे म्हणजे काय तर तैसी जाणीव जेथ नरिगे विचार मागुता पाऊली निघे तर्कू आयणी नेगे अंगी जयाच्या अर्जुना तया नाव ज्ञान. आलोय आपण परत तिथे आलेलो आहोत. तुम्हाला बोर झालं का काय माहित नाही, परंतु आज काय गोष्टी जास्त सांगितलेल्या नाहीये, परंतु मला या ओवीच्या इथपर्यंत शेवट पण इथंच आणायचा होता की काय सांगितलंय माऊलींनी. तैसी जाणीव जेथ नरिगे, जिथे जाणीव ही जाणीवच होत नाही. जसं एका माऊलींनी सांगितलंय की समुद्र किंवा नदी किनारी होडी आपली त्या काठाला टेकून उभी राहते, तसं बुद्धी ही डोळे मिटून तिथे शांत राहते, तिथे जाणीव बुद्धीची जाणीव नसते. मग तेच जाणीव जेथ नरिगे विचार मागुता पाऊली निघे तर्कू आयणी नेगे अंगी जयाच्या. बघा तर्क विचार सगळे मागे फिरतात. हे आपण संप्रज्ञात समाधीमध्ये होतो, तिथून असंप्रज्ञात समाधीमध्ये आलो. तीन ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी लय पावते. ही त्रिपुटी लय पावून जिथे समाधी अवस्था निर्माण होते ती समाधी अवस्था. बघा आता ही सगळं म्हणजे विचार तिथं शिवू शकत नाही, जिथं तर्क काहीच तुमचा तर्क सगळे मागं पडतात. मग हे असं कधी होतं जाता आता एक खूप सुंदर सांगावं असं वाटतं ज्ञानाचा हा विषय. हे तर्क कधी मागे पडतात आपले. आपण एखादी गोष्ट माऊलींना सांगितली की माऊली हे असं असं करायचंय आपल्याला, की आपल्याला ही गोष्ट अशी अशी करायची माऊलींना सांगितली, किंवा माऊलींचाही हा अनुभव आहे, आपल्या परमहंसांचाही अनुभव. परमहंसांनी ठणकावून ही क्षमा असावी, परंतु माऊलींनी तसं सांगितलंय, ठणकावून सांगितलं की नवलेताई कुठलीही सूचना कुठलीही गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या, विचार मागुता पाऊली रिगे. बघा किंवा तर्क आयणी नेगे. बघा तुमचा तर्क विचार तुमचे काही असतील विचार सगळं मागं पडतं महाराज. कधी आपल्याला ज्ञानाकडे आलोय आपण हळूहळू. मग असं माझ्या प्रेमल माऊलींना परमहंसांनी सांगितलं की नवलेताई प्रत्येक तुम्ही सूचना म्हणतात ध्यानात घ्या, प्रत्येक तुमची शंका ध्यानात विचारा. आणि फक्त माऊलींना सांगितलं नाही तर गुरुजी गेले तेव्हा हेमंतजींच्या मुखामध्ये ती कॅसेट आली, त्यामध्ये पण परमहंसांनी सांगितलं की ध्यानामध्ये प्रत्येक गोष्ट विचारत जा. आणि ध्यान हे सर्वात महत्वाचं आहे. आपल्याला खऱ्या ज्ञानाकडे जायचंय. आता आलोय आपण खऱ्या ज्ञानाकडे. तर ध्यान असंप्रज्ञात समाधी म्हणजे ही त्रिपुटीचा लय पाहून या समाधी अवस्थेकडे साधक जातो. मग संप्रज्ञात म्हणजे ग आणि असंप्रज्ञात म्हणजे ण. मग या ग आणि ण वर जो ईश कार्य करतो, आज चतुर्थी आहे आपल्याला त्याच ठिकाणावर यायचंय. आज चतुर्थी आहे मोरयांची, त्यामुळे मला मोरया अनाकलनीय सत्तेवर यायचंय, सद्गुरुनाथ अनाकलनीय सत्तेवर यायचंय. तर हे जी समाधी आहे ग आणि ण याचा ईश गणेश. बघा मग ही गणेश, मग कळलं गणेश म्हणजे कोण. पण हे मगाचपासून जे मी सांगते तीच अनाकलनीय सत्ता, तीच ईश्वरीय सत्ता या मोरयाची आहे महाराज. म्हणजे सगळे देव बाकीचे असे असं याचा काही अर्थ घेऊ नका. आपण साधक आहोत की मोरया कुठे राहतो मग आणि मोरया कोण आहे. तर आज इथे नक्की आवरून सांगेल माझा मोरया माझे सद्गुरुनाथ आहेत, माझ्या प्रेमल माऊली ते माझ्या मोरया आहेत. आणि मोरया आणि सद्गुरु माऊलींमध्ये सद्गुरुनाथात काहीच अंतर नाहीये. का आता परत उलट चालली का, कारण ही जी त्रिपुटी आहे ज्ञाता ज्ञेय ज्ञान या त्रिपुटीचा लय पाहून त्या समाधी अवस्थेत गेलाय. ग आणि ण चा जो ईश आहे तो गणेश, ही अनाकलनीय सत्ता त्यांच्या ठाई प्रगट झालेली आहे. एवढंच नव्हे तर आत्मप्राण जीवप्राण
म्हणजे त्या ब्रह्मसाक्षात्कारी आहेत म्हणून सांगावंसं वाटतं, अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंचू हे विज्ञान तेच सत्यबुद्धी ते अज्ञान. आता आपण भरपूर गोष्टी पाहिल्या अज्ञानाच्या, ते अज्ञान हेही जाण. जाता जाता मला एक आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते ज्ञानाची. बघा अनाकलनी सत्याची एक छोटीशी गोष्ट बघूया की कोणीतरी मला वाटतं पप्पांनीच शेळके त्यांनी पाठवली होती विश्वयोगा पर्सनलला की पांडुरंग उभे आहेत पंढरपुरात. अनाकलनीय सत्याचं सांगते मी की का त्यांना शरण जायचं, काच उत्तर याच्यामध्ये लपलंय की पंढरपुरी विठ्ठल आपले कटेवर हात ठेवून पांडुरंग उभे आहेत, शेला वगैरे छान. आणि त्यांचा एक भक्त झाडलोट करणारा, मंदिर झाडलोट करणारा गोकुळ नावाचा भक्त आहे. तो इतका बघा आता भक्त देव हे बोलतात आपल्याला माहितीये नामदेव. आता एवढं सांगत झालं तर 4 दिवस पूर्ण नाही प्रवचनाला, परंतु ते पण खाली राहत हा बोलणं, आपल्याला बोलणं, देवाशी बोलणं. जाता जाता हे नक्की सांगावं असं वाटेल की देवाशी बोलणं. आपण इतरत्र बघतो गावाकडे की ह्याला ही काळूबाई प्रसन्न आहे, त्याला ती मर्याई प्रसन्न आहे, त्याला तो ज्योतिबा खंडोबा प्रसन्न आहे, अंगात येतात, देव बोलतो. या सगळ्या गोष्टी खाली राहतात. आपल्याला माऊलींनी इथे जाता जाता एक खूप सुंदर सांगितलंय, सांगावंसं वाटतं की अर्जुना, भगवंत म्हणतो या मार्गाला कित्येक जण निघतात, कोटी कोटी जण या मार्गाने निघतात अर्जुना, परंतु एखादाच असा असतो शिष्य माझ्यापर्यंत येऊन पोहोचतो. हे ज्ञान एखाद्यालाच होऊ शकतं. तो कुठे कुठे तरी अडकून बसतात बाकीचे, आणि एकच असं असतं शिष्य हा माझ्यापर्यंत येऊन पोहोचतो. परत एकदा जोरदार टाळ्या माझ्या प्रेम माऊलींसाठी करून जाऊया की पांडुरंगा हा उभे आहे आणि गोकुळ नावाचा शिष्य त्यांना बोलतात, ते बोलत असतात, एकमेकांशी संवाद होत असतात. तर ते म्हणतात की पांडुरंगा तुझं फार छान चाललंय बुवा, तुला काहीच असं झाडलोट नाही, कुठे कोणाचा अपमान नको सहन करायला, कुठलं कर्म करायला नको, कर्म करायला नको, काहीच करायला नको. तुझा आपला कटेवर हात ठेवून आशीर्वाद देतो, मस्त मजा बघतो सगळ्यांची. तर पांडुरंग हसतात आणि गोकुळ तो शिष्य म्हणतो, ते भक्त म्हणतो की एक दिवस राहा की माझ्या जागी ये की तू, म्हणजे तुला कळेल. भगवंताला म्हणतोय बघा पांडुरंगाला की काय कष्ट असतात आणि काय. तर पांडुरंग हसतात, बरं ठीक आहे, बघा ही अनाकलनीय सत्ता, ठीक आहे तू म्हणतो तर मी तुझं झाडलोट, मी गोकुळ होतो, तू आज पांडुरंग हो. दुसरा दिवस उगवतो आणि ते पांडुरंग गोकुळ हा पांडुरंगाचं रूप घेऊन तिथे असा कटेवर हात ठेवून उभे असतात. उभे असताना गोकुळ हा झाडत असतो, ते खरे पांडुरंग असतात. मग ही त्यांची कायापालट होते आणि हा गोकुळ सरळ परीक्षा बघत असतो, त्यांचं जीवन जगत असतो. पांडुरंगाचं आयुष्य कसं आहे हे त्याला फार हे असतं, क्युरियोसिटी असते की मग ते जगताना थोड्या वेळाने एक व्यापारी येतो. व्यापारी मोठा बलाढ्य धनाढ्य असतो, श्रीमंत येतो आणि पाया पडतो पांडुरंगाच्या आणि म्हणतो, हे पांडुरंगा मला व्यापारात मी असं मागच्या ह्याच्यात तू ऐकलं, मी अन्नदानही केलं, तर आता मला आणखीन भरभराट होऊ दे माझ्या धंद्यात, किंवा काही यश येऊ दे ठराविक त्याच्या काय असेल याच्यात प्लॅन मध्ये, तर यश येऊ दे, मी तुला एवढं वाही. असं म्हणता पाया पडता त्यांचं पाकिट तिथे पडतं, पैशाचं भरगतचं पाकिट पडतं. ते पाकिट पडतं, तो गोकुळ हा पांडुरंग असतो, तो बघतो. तर काय पांडुरंगाने अट, हा ते सांगायचं राहिलं, पांडुरंगाने एक अट गोकुळला टाकलेली असते की तू माझ्या भूमिकेत आहेस बघता, पण माझी सत्ता, माझे ढवळाढवळ तू काही करायची नाहीयेस, तू फक्त हात कटेवर ठेवून बघत राहायचे. बघा अनाकलनीय सत्तेचा विषय आहे मोर्याचा, की पांडुरंग म्हणतात तू फक्त हे बघत राहायचे, तू हे किती काही झालं तरी तू ढवळाढवळ करायची नाही, तू काही सांगायचं नाही, ठीक आहे म्हणतात. मग ते गोकुळला ते आठवतं की अरे आपल्याला तो बजावलंय, त्याला खूप इच्छा होते की सांगावं की अरे तुझं पाकिट पडलं, उचल तुझं पाकिट विसरलंय माझ्या. थोड्या वेळाने एक गरीब भक्त येतो बघा. तो भक्त खूप गरीब असतो, पण भक्त असतो. भक्ताला कधी कॅटेगरी नसते, गरीब श्रीमंत गोरा काळा कुठलाही भेदभाव भक्ताच्या ठिकाणी नसतो. असो
तर तो गरीब भक्त येतो आणि आपल्या म्हणजे कमाईतला अगदी 1 रुपया काय उरलाय तोही त्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो की आज मला एवढे आले म्हणून मी हे अर्पण करतोय. बघा त्यांनी काय केलं, त्याच्या मिळालेल्या छोट्याशा कमाईतला 1 रुपया अर्पण भगवंताच्या चरणी केला. इथे मर्म एक छोटस की तो अर्पण करण्याची कला, मगाशी जी मी सांगितलंय फापट पसारा, तो इथं सगळं सार होऊन जाते त्याचं की अर्पण करा. तुम्ही काय अर्पण करा, तन मन धन जीवन सगळं अर्पण सद्गुरूंच्या चरणी करा. पण कसं करा, मी या सगळ्या वृत्त्यांसकट अहंकार सोडून हे आपल्याला अर्पण करायचं. का हा गरीब भक्त ते अर्पण करतो. अर्पण केल्यावर तो गोकुळ आणि त्याला ते पैशाचं पाकिट तिथे दिसतं आणि म्हणतो, प्रार्थना करतो तो भक्त की माझ्या कुटुंबियांना आता पोटभर जेवायला मिळू दे, माझ्या कुटुंबियांना कपडे लत्ता मिळू दे बाबा, हे तर मी तुला अर्पण करतोय पण कर काहीतरी देवा. आणि शेजार बाजाराच्या गरिबांना पण, माझ्या शेजाऱ्यांना पण मी काही करीन किंवा काही मला द्यायचं, तेही उपाशी मारतात. तितक्यात ते पाकिटावर त्याची नजर जाते. त्याला वाटतं वा वा, पांडुरंगाने आपल्याला हे पाकिट दिले. ते पाकिट उचलतो, खरंच तो प्रसाद म्हणून ते घेतो आणि निघून जातो. तिसऱ्या वेळेस हे सगळं होतं, एक नावाडी येतो. नावाडी नदीतून पहिल्या तीरावर चाललेला असतो. त्याचाही काहीतरी असा व्यापार असतो नावाड्याचा आणि नावाड्याचं महत्वाचं काम असतं. तोही दर्शन घेतो आणि तितक्यात तो जो व्यापारी गेलेला असतो तर ते नावाडी दर्शनाला येतो की मला एवढ्या लांब जायचंय, नदीला पूर वगैरे नको येऊ दे. बघा देव होणं किती अवघड आहे. देव होणं, सद्गुरू होणं काय सोपं आहे का? एक एक क्षणी मागणी, क्षणी आपल्या मागण्या त्यांच्या चरणावर लावून ठपकत असतात. मला तर हे सांगायला खरंच म्हणजे असं वाटतं, वाईटही वाटतं. म्हणजे मागण्यांमध्ये मी आहे, परंतु खरंच असा विचार केला तर ते किती अवघड आहे. त्या सद्गुरूंचे कान व्यवहारी मागण्यांसाठी उघडे असतात का? सद्गुरूंची वृत्ती व्यवहारी मागण्या कंप्लीट करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी असते का? तर तसं नाहीये. सद्गुरूंना जे हवंय ते मागा, म्हणजे जे तुमचं नाहीये ते मागं पडेल. हे खरं आहे. हे मर्म सद्गुरूंचं आज मला इथे नक्की उघड करून सांगावं असं वाटेल. सद्गुरूंना काय हवंय, काय मागावं असं वाटतं आपण? अभ्यास, पूर्णत्व, मला साक्षात्कारापर्यंत द्या माऊली, हे मागणं. ते मागणं मागत नाही का? तू दुसरंच मागती का? बघतेस तुझ्याकडं. असा आपल्या माऊलींचा तर असा अट्टाहास आहे की ते मागणं माग, त्याच्या मागं धावा. तुम्ही तिसऱ्याच्याच मागं धावला की तुम्ही पडलाच म्हणून समजा. तर सांगायचं असो तर पांडुरंगाच्या चरणी मग तो नावाडी येतो. तितक्यात त्या व्यापाराला कळतं की आपलं पैशाचं पाकिट तिथं विसरलं किंवा पडलं आणि तो व्यापारी पोलीस घेऊन येतो. पोलीस घेऊन आल्यावर हा नावाडी इथे नमस्कार करत असतो. तो नावाडी नमस्कार करत असताना पोलीस त्याला पकडतात. व्यापारी म्हणतो इथं तर कोणीच नव्हतं इतक्या वेळ. आता त्यावेळेस काय सीसीटीव्ही नव्हते, इथं कोणीच नव्हतं, ह्यालाच पकडा, ह्यानेच माझं पाकिट घेतलं. नावाडी किती खरं बोलतो की नाही आहो मी नाही घेतलं, मी नाही घेतलं. परंतु ते काय पोलीस ऐकत नाही, तो व्यापारी ऐकत नाही. इतक्यात हा जो गोकुळ नामक पांडुरंग इथे उभे असतो विटेवर, त्याला ते बघवतच नाही, त्याला सहन होत नाही. तो काय म्हणतो की नाही बाबा आता जाऊ दे, विठ्ठलाने सांगितले तर जाऊ दे, पण आपण डवळाडवळ करूया. तो लगेच तोंड उघडतोड सांगतो नाही नाही हा चोर नाहीये, त्याला तुम्ही अटक करू नका. आता प्रत्यक्ष पांडुरंग बोलताय, हा चोर नाहीये म्हणला कोण सोडून देणार आहे हा विषय? ते पोलिसही चरण करतात त्या पांडुरंगाचे, तर त्या नावाड्यालाही सोडून देतात. झाला तो दिवस संपतो. मग ती रात्र होते. पांडुरंग परत त्या ठिकाणी येतात. गोकुळही त्याच्या ठिकाणी जातो. मग पांडुरंग गोकुळला विचारतो का रे बाबा कसा वाटला दिवस? तो सगळी ही कहाणी सांगतो. परंतु पांडुरंगांना वाईट वाटतं. बघा अनाकलनीय सत्याचं सांगते. मला सांगायचे काय की ज्ञान, खरं ज्ञान कशात आहे? तर पांडुरंगाला वाईट वाटतं आणि वाईट वाटल्यावर पांडुरंग म्हणतो की बाबा रे, तुला मी ही एक अट घातली होती की तू जर म्हणायचंच नव्हतं की हा नावाडी चोर नाही, त्याला नेऊन द्यायचं होतं. गोकुळ म्हणतो पण हा मला अन्याय वाटला. बघा अंडरलाईन, मला अन्याय वाटला, मला न्याय वाटला. मान्य आहे मला की विवेक बुद्धी तिथे जागृत असावी, पण ह्याला तर इन्स्ट्रक्शन पांडुरंगाने दिलं होतं. तसं आपल्या पांडुरंगाने आपल्याला काय इन्स्ट्रक्शन दिली सद्गुरूंनी ती ऐकायलाच पाहिजे. तिथं मला हे वाटलं म्हणून मी केलं, मग खा आपटी. मला हे वाटलं म्हणून मी केलं, खा दुसरी आपटी.
असं प्रॅक्टिकली आयुष्यात असतं. सांगायचं असं की तो गोकुळ, तो पांडुरंग म्हणतो की ठीक आहे, मग मी न्याय नाही दिला का? गोकुळ म्हणतो नाही, कारण अरे वेड्या, तुला ही सत्ताच कळली नाहीये, तू माझ्या जागी कशी जागा घेणार? मी हे सगळं गपचूप निमूटपणे उभा असतो बघत का? तर हीच अनाकलनीय सत्ता प्रत्येकाचं चांगलं करत असते. आपल्याला ते वाईट वाटतं, आपल्याला आपल्या वृत्त्या तिथे आड येत असतात, धडाधड धडकतात वृत्त्या. या वृत्त्यांच्या बाहेर जगायचे महाराज साधकांना. तर सांगायचं असं तर तो गोकुळ म्हणतो की मी असा न्याय दिला. मग पांडुरंग म्हणतात नाही, आता असं होणार होतं, जो व्यापारी असतो त्याने तो भ्रष्ट पैसा, पाकिट त्याचं पाक खूप वाढत होतं, भ्रष्ट पैसा असतो त्याच्याकडे, म्हणजे चुकीच्या मार्गाने कमवलेला ब्लॅक मनी आत्ताच्या काळात म्हणायचं. तर तो माझ्या चरणी अर्पण ते बरोबर राहून ठेवला होता. अनाकलनीय सत्तेने तो तिथंच विसरून घेतला, म्हणजे त्याच्या पुण्यात भर पडली, पुण्यवाढीला लागलं असतं त्याचं, ते चुकलं पहिलं म्हणजे, कारण त्यांनी पाकिट परत दिलं. दुसरं ह्याला जो गरीबाने पाकिट दिलं ते अगदीच बरोबर आहे, कारण तू ते गरीबाचं नाव सांगितलं, कुणी पाकिट दिलं, पण गरीब हा त्याच्या श्रद्धेनुसार, माझ्या न्यायानुसार गरीबला ते मिळालाच त्याच्या नशिबात. मला ते त्याचं घडवून आणायचं होतं. ते उपाशी मरत होते, तळमळत होते, त्यांना मला अन्न पाणी द्यायचं होतं, त्यांना कपडे द्यायचे होते, ते तू तिथं थांबवलं. तिसरं असं उलट घडवलं, हा नावाडी जो चाललेला असतो पहिल्या तीरावर, त्या नावाड्याला संकट येणार होतं, त्याचा मृत्यू लिहिला होता, म्हणून त्याला एक दिवस जेलमध्ये बंद ठेवलं होतं. तुला त्याची दया आली, ते तू उलट केलं. सांगायचं असं गोष्ट संपली की ही अनाकलनीय सत्ता अशी सत्ता आहे महाराज की ती या ज्ञानामध्ये आपल्याला ज्ञान काय, तर ही अनाकलनीय सत्तेला समजणं म्हणजे खरं ज्ञान. सद्गुरू किंवा संत या अनाकलनीय सत्तेला समजतात, म्हणून ते संत वर्गात किंवा सद्गुरू वर्गात मोडतात. जागा आता मला इथे नक्की हे सांगावं असं वाटेल एक की माऊलींचं हे सुंदर की माऊली ज्ञानोबा माऊली हे नाव आहे. मग का हे नाव आहे, ते पावन कशाने झाले, तर या छोट्याशा अभंगातून आपण हे बघूया. अरे अरे ज्ञाना झाला सी पावन, अरे अरे ज्ञाना झाला सी पावन, तुझे तुझं ध्यान कळू आले, तुझा तुझी देव तुझा तुझी भाव, तुझा तुझी देव तुझा तुझी भाव, विठ्ठला संदेव अरे अरे ज्ञाना झाला सी पावन, विठ्ठला संदेव अन्य तत्वी, अरे अरे ज्ञाना झाला सी पावन, मुरडुनिया मन उपजला से चित्ते, मुरडुनिया मन उपजला से चित्ते, कोठे तुझरी ते नदी सेरया, अरे अरे ज्ञाना झाला सी पावन, वृत्तीची निवृत्ती आपणा सकट, अवघेची वैकुंठ चतुर्भुज, अरे अरे ज्ञाना झाला सी पावन, अरे अरे ज्ञाना झाला सी पावन, अरे अरे ज्ञाना झाला सी पावन. तर असे माझे ज्ञानोबा माऊली हे पावन आहे. एवढं सांगून ती जी त्रिपुटी आहे, माझं आता ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान या त्रिपुटीची ध्रुवांची कंठी आज मी माझ्या प्रेमल माऊलींना अर्पण करते. मोर्या आहेत त्या, आणि त्याच माझ्या सत्यविनायक आहेत, त्याच माझ्या मोरगावच्या मयुरेश्वर आहेत. त्यांना मी हे अनाकलनीय सत्तेला या अर्पण करते. आणि हे छोटेसे प्रवचन पुष्प माझे बोबडे बोल आपण गोड मानून घेतले असेल असं मी समजते. आणि छोटस हे प्रवचन रूपी पुष्प आपल्या चरणी, परमहंसांच्या चरणी अर्पण करते. आणि इथे थांबते. कुंडली वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. सर्व संत की जय. परमहंस समर्थ श्री सद्गुरु बाळकृष्ण